वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर मी आता बँकमध्ये आलेली आहे आणि माझ्या बँकेतली ही शेवटची FD मी सरेंडर करायला आलेली आहे। तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, मी एक संकल्प घेतलेला पूर्णतः निराधारांच्या आधार आश्रमाचा, जे आश्रम सोलापूरमध्ये 23 एप्रिल 2025ला त्याचं उद्घाटन आहे। त्याचबरोबर आपण एक मेळावासुद्धा ठेवणार आहोत आणि या सदरच्या स्नेहसंमेलन मेळाव्यामध्ये आपण समाजातील वेगवेगळ्या स्तरावर जाती पंथ कुठलाही फक्त माणुसकी हा धर्म समजून ज्यांनी कार्य केलेलं आहे अशा काही सन्मानित व्यक्तीचा समाजभूषण पुरस्कार देऊन आपण त्यांचा सन्मानही करणार आहोत। तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी एक संकल्प घेतलेला पूर्णतः निराधारांच्या आधार आश्रमाचा, आणि ते आधार आश्रमाचं काम बरेच संकट आल्यानंतर सुद्धा तो संकल्प पूर्ण होत आहे। काही दिवसांमध्येच तो संकल्प पूर्ण होईल आणि या आश्रमाला बऱ्याच लोकांनी मला कॉन्टॅक्ट करून मदत करण्याचं एक इच्छा जाहीर केली, परंतु मी फार विनंतीपूर्वक सांगते की मला सध्या तरी कोणाची याच्यासाठी मदत नको आहे। सध्या तरी मी जी माझी स्वकमाई आहे, जी मी स्वतः कमवलेली संपत्ती आहे, त्या संपत्तीच्या जोरावरच मी फक्त 20 लोकांना एक आसरा देणार आहे। 20 लोकांना मी आश्रमामध्ये त्यांचं पूर्णतः चांगल्या पद्धतीनं पालनपोषण करणार आहे। ज्या वेळेला माझी कॅपॅसिटी फक्त 20 लोकांची आहे, परंतु जर ही कॅपॅसिटी नंतर भविष्यामध्ये कधी वाढवायची असेल तर नक्कीच तुम्ही मदत करू शकता, परंतु सध्या तरी मला मदतीची गरज नाही आहे। त्याचबरोबर आपण एक हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल केलेली आहे की माणुसकीची जनगणना आत्तापर्यंत झालेली नाही आहे। बस स्टँड, रेल्वे स्टँड आणि निराधार लोकांची किती लोक आहेत त्याची जनगणना झालेली नाही। अशा कुठल्याही प्रकारचा डाटा, अशा कुठल्याही प्रकारचा माहिती ही शासनाकडे उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळेच अशी माहिती व्हावी, यांचीसुद्धा जनगणना व्हावी, कारण अशा निराधार लोकांची जनगणना होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण क्राईममध्ये सुद्धा अशा बेवारस लोकांचा उपयोग केला जातो आणि अशा बेवारस लोकांची एक ज्यांचा शेवट होतो बेवारस मयत म्हणून त्यांची विल्हेवाट लावली जाते। तर अशा लोकांसाठी मी काम करत आहे आणि अशा लोकांसाठी जो मी होऊ घातलेला जो माझा संकल्प आहे, माझा जे आश्रम आहे, हे माझ्या आईवडिलांच्या नावाने मी केलेलं आहे। रोहिदास गंगा आधार आनंद आश्रम सोलापूर येथे आहे। तर नक्कीच तुम्ही ह्या आश्रमासाठी नेहमी जो तुम्ही सपोर्ट